नमस्कार. तरुण भारत न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पाहूयात स्थानिक घडामोडी. कर्नाटक चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीने आज राज्यव्यापी बंदची हाक दिली होती. वीज बिलात केलेल्या भरमसाठ वाढीविरोधात हा बंद पुकारण्यात आला होता. राज्यभरात ठिकठिकाणी शांततेत मोर्चे काढून निषेध करण्यात आला. दरम्यान या बंदला आज बेळगावमध्ये संमिश्र प्रतिसाद मिळाला. शहरातील काही ठिकाणी व्यवहार बंद ठेवून राज्य सरकारच्या दरवाढीचा निषेध करण्यात आला, तर काही ठिकाणचे सर्व व्यवहार नेहमीप्रमाणे सुरू होते. दरम्यान चेंबर ऑफ कॉमर्सने आज शहरात भव्य मोर्चा काढून दरवाढ मागे घेण्याची मागणी केली. या मोर्चात मोठ्या प्रमाणात चेंबर ऑफ कॉमर्सचे सदस्य सहभागी झाले होते. वाढीव वीज बिलाविरोधात पुकारलेल्या बंदचा बस सेवेवर परिणाम झाला नाही. गुरुवारी विविध मार्गावरून बस सेवा सुरळीत सुरू होती, त्यामुळे प्रवासी आणि विद्यार्थ्यांना ये-जा करणे सोयीस्कर झाले. चन्नामा चौकात आंदोलन सुरू होते. दरम्यान अर्धा तास बस सेवा विस्कळीत झाली होती. बेळगाव बंदचा बाजारपेठेवर मोठा परिणाम दिसून आला. रविवार पेठ, गणपत गल्ली, मारुती गल्ली, खडेबाजार येथील बहुतांश दुकाने बंद राहिल्याने उलाढालीवर मोठा परिणाम झाला. दररोज गजबजणाऱ्या मुख्य बाजारपेठेत शुकशुकाट दिसून आला. किरकोळ दुकाने वगळता संपूर्ण बाजारपेठ बंद होती. शहरात बैठा व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांची संख्या अधिक आहे. त्यामध्ये भाजीपाला, फळ, कपडे, हार, फुले आदींचा समावेश आहे. आजच्या या बंदमुळे किरकोळ व्यावसायिकांना फटका सहन करावा लागला आहे. तरुण भारत ट्रस्ट संचलित ज्ञान प्रबोधन शाळेत गुरुवारी 9वीच्या व 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन कार्यक्रम पार पडला. यावेळी निवृत्त प्रादेशिक आयुक्त MG हिरेमठ व नवनिर्वाचित IAS अधिकारी श्रुती यरगट्टी यांनी विद्यार्थ्यांना अनेक उदाहरणे देऊन प्रेरणादायी मार्गदर्शन केलं. व्यासपीठावर सचिव जगदीश कुंटे, संचालक गिरीधर रविशंकर, डॉक्टर DN मिसाळे, प्राचार्य मंजिरी रानडे, शिवानंद यरगट्टी आदी उपस्थित होते. SPM रोडवरील कपिलेश्वर पुलानजीक गेल्या 5 दिवसांपासून पाईपलाईन फुटून शेकडो लिटर पाणी वाया जात होतं. याबाबत तरुण भारतने बातमी प्रसिद्ध केल्यानंतर आज महापौरांनी अधिकाऱ्यांसह याची पाहणी केली आणि पाईपलाईन दुरुस्तीचे आदेश दिल्यानंतर याच्या दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आलंय. घरोघरी नळ पाणी योजनेसाठी जल जीवन मिशन योजना राबवण्यात आली. या योजनेअंतर्गत काही कामे प्रलंबित आहेत तर काही प्रगतीपथावर आहेत. या कामांचे अहवाल सादर करावेत अशा सूचना जिल्हा पंचायत CEO हर्षल भोयर यांनी केल्या आहेत. या योजनेअंतर्गत सुरू केलेल्या सर्व कामांच्या गुणवत्तेची तपासणी करावी अशा सूचनाही बुधवारी झालेल्या बैठकीत ग्रामीण पेयजल आणि स्वच्छता विभागाच्या अधिकाऱ्यांना केल्या आहेत. बेळगाव शहराला राकोस्कोप जलाशयातून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. हे जलाशय सध्या रिकामे झाले असून यातील गाळ एकदाही काढलेला नाही. त्यामुळे अशी संधी प्रत्येक वर्षी येत नाही. त्यामुळे जर यावर्षी पावसाळ्यापूर्वी गाळ काढला तर पुढील वर्षासाठी अधिक साठा होईल. मात्र अद्याप एकाही प्रतिनिधींनी किंवा अधिकाऱ्याने याबाबत प्रस्ताव न ठेवल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. जून संपत आला तरी राज्यात मान्सूनचं आगमन झालेलं नाही. शिवारं कोरडी पडली आहेत. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले असून पाऊस पडावा यासाठी शेतकऱ्यांचे वेगवेगळे प्रयत्न सुरू आहेत. गोकाक तालुक्यातील पामलदल्ली गावात पाऊस पडावा यासाठी चक्क गाढवाचं लग्न लावण्यात आलं. पारंपरिक पद्धतीने हा सोहळा पार पडला. अगदी खऱ्याखुऱ्या लग्नाप्रमाणे या लग्नाची तयारी करण्यात आली होती. फुलांचे हार, मुंडावळ्या, गुलाबाच्या फुलांचे गुच्छ, वऱ्हाडी आणि वाजंत्री अशा थाटात हा लग्न सोहळा पार पडला. संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलेल्या बेळगाव तालुक्यातील ग्रामपंचायत अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाचं आरक्षण गुरुवारी जाहीर करण्यात आलं. त्यामुळे आता प्रतीक्षा संपली असली तरी निवडणुकांची धांदल मात्र सुरू झाली आहे. अनेकांनी आरक्षण जाहीर होण्यापूर्वीच अध्यक्ष व उपाध्यक्षासाठी गुडघ्याला बाशिंग बांधलंय. आता ही प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यामुळे आता मोर्चे बांधण्यासाठी जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. पिरणवाडी येथील वन विभागात असलेली 25,000 रोपं जगवताना अधिकाऱ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे. खडकलाट येथील श्री महालक्ष्मी तलावात असलेल्या पाण्यावर सर्व रोपे अवलंबून असून आणखीन काही दिवस पाऊस न झाल्यास या 25,000 रोपांचं अस्तित्व धोक्यात येणार आहे. अकोळ येथील प्राथमिक मराठी शाळेच्या मागे असणाऱ्या सार्वजनिक विहिरीतील गेल्या अनेक वर्षांपासून साचून राहिलेला गाळ तसेच साचून राहिलेल्या पाण्याचा पूर्णपणे उपसा श्रमदानातून करण्यात आला. या उपक्रमात गावातील विविध मंडळांच्या कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. या कामी ग्रामपंचायत प्रशासन व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केलं. आजच्या बुलेटिनमध्ये इथेच थांबूया. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा तरुण भारत YouTube चॅनल. सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जरूर शेअर करा. तसेच दररोज सकाळी वाचा दैनिक तरुण भारत.